हाय गाईस, कशा आहे तुम्ही? मजेत असाल? मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आणि आजची रेसिपी आहे गवार. गवार म्हणजे प्रत्येक तुम्ही खाल्ली असेल सुकी भाजी गवारची, शेंगदाण्याचं कूट टाकून किंवा बटाटा टाकून अशी गवार खाल्ली असेल. बहुतेक जणांनी अशी बी खाल्ली असेल रश्याची गवार. तर ती आज आपण बनवणार आहे रश्याची गवार मस्त. आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी. मस्त पाऊस पडतोय, बाजरीच्या भाकरी गव्हाची भाजी रश्याची एकदम छान लागते. काय मग शुभम काय दोन बघतोय माझा? शुभमचं खाणार, अशुभ भात खाणार, सगळं काय मस्त रशाचं खाणार. आता आज लय खाणार. लेकिन आहे ना, मम्मीची जी गवारची भाजीची रेसिपी आहे ना गाईस, तुम्ही ती घरी आहे ना ट्राय करा. कूट टाकते ना मम्मी जे ते शेंगदाण्याची, लय मजा येते. आता तुम्हाला ते पुढे जाऊन सांगतो मी कशी बनवणार. त्याला आणि त्याच्यासाठी राईस बी बनवलेला आहे, जिरा राईस. आज त्याचं आवडतं जेवण आहे. तर चला रेसिपी बघा तुम्ही, नक्की ट्राय करा. अजून ते काय आलेले नाही, ते कामाला आहेत. पप्पाची पण फेवरेट आहे पप्पाला, त्यांना बी त्यांची बी फेवरेट आहे. त्यांना नाही सांगितलेली आज भाजी काय बनवणार आहे. त्यांना बोलली काय तर बनवते माझ्या मनपसंतीचं. आता बघूया त्याचं बी रिएक्शन काय राहतं जेवायच्या वेळेस. चला आपण तुम्हाला रेसिपी दाखवते. इकडे बघा, आपण गवार शिजून घेतलेली आहे मस्त. आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. जेवढे तुम्हाला मतलब भाजी जेवढी घट्ट बनवायची किंवा थोडी अशी मीडियम रश्याची बनवायची, तर तसे तुम्ही शेंगदाणे घ्यायचे. जेवढी तुम्हाला भाजी लागल, एक माणसाला 2 माणसाला, जशा प्रकारे. इकडं मी मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणि इकडं लसूण सोलून घेतलेला आहे. लसणाच्या जेवढ्या तुम्हाला काप लागतील तेवढे घेऊन घ्या. आणि मस्त आता आपण मिक्सरमध्ये वाटणार आहेत. आणि कसं वाटायचं मी ते बी सांगणार आहे तुम्हाला. आणि फोडणीला आपल्याला असं मस्त एक कांदा आणि एक टमाटर कापून घ्यायचं. जास्त टमाटर बी नाही, जास्त कांदा बी नाही टाकायचा. एकच टाकायचं, मतलब कसं चव फोडणीसाठी, चव यायसाठी. आणि इकडं मस्त शुभमचा राईस तयार आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यासोबत भात बी नाही, भाकरी केल्या तर भात बी एकदम छान लागतो खायला. तर आता मी मसाला वाटून घेते. आपण इकडं मसाला घेतलेला आहे. इथं थोडासा मतलब चिकन मसाला बी सब्जी मसाला, चिकन मसाला मिक्स केलेला आहे. आणि लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढंच घ्या. इथं मी 3 चमचे घेतलेले आहेत. थोडीशी हळद आणि कांदा मसाला. कांदा मसाला नसेल बी स्किप केला तरी बी चालन. तुम्ही जिरं काय म्हणतात, धन्या आणि जिऱ्याची पूड बी टाकली तरी बी चालन. आणि मी इथं कांदा मसाल्यामध्ये सगळं असतं, त्यामुळे मी ते काही टाकत नाही. आणि इकडं आपण घेतलेला लसूण आणि शेंगदाणे. आता हे मी मिक्सरमध्ये मस्त पाणी टाकून वाटून घेते. इकडे आपले कांदे टमाटे लाल झालेले आहेत मस्त तेलामध्ये. आणि आपला हे कूट वाटून झालेला आहे. हे बघा, मस्त असं वाटायचं बारीक. आता कांदे टमाटे लाल झाल्यावरती आपण त्याच्यात कूट टाकूया. मस्त असं एकजीव करून घ्यायचं, कालवून घ्यायचं चांगलं तेलामध्ये. एकदा खाशाल तुम्ही भाजी तर दुबारा नक्की खाशाल. मटण विसरून जाशाल. कारण की माझे हसबंड मटण वगैरे नाही खात, त्यांना असंच भाज्या लागतात. तर मला अशाच भाज्या बनवून द्यावा लागतात त्यांच्यासाठी नवीन नवीन.
मस्त हे आपण असं तेलात शिजवून घेऊया. तलंग तेल असं सुटत नाही मसाल्याला. तलंग मस्त कालवत राहायचं, कारण की शेंगदाणे खालती लागून जातात. त्यामुळे 2 मिनटं तर चांगलं त्याला शिजवायचं असं तेलामध्ये मसाला आपला. बघू शकता तुम्ही किती भारी तेल सुटते मसाल्याला. तर तेल सुटत आलं तर समजायचं आपला मसाला शिजतोय मस्त चांगल्या पद्धतीने. इकडे आता आपण ही शिजवलेली गवार आहे ही टाकूया. गवारीचं सगळं पाणी काढून घ्यायचं. गवार शिजल्यावरती फक्त गवारच टाकायचे त्याच्यात. गॅस कमी करते कारण की खालती लागते भाजी. कोणाला अशी सुक्की बी खायची तर ही बी एकदम छान लागते. अशी सुक्की बी खाऊ शकता तुम्ही भाकरीसोबत, एकदम मस्त लागते. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं नक्की कमेंटमध्ये मला सांगा. याच्यासोबत मस्त बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीची भाकर खायची, एकदम छान लागतात. चपातीसोबत बी छान लागतं. तर रशाची भाजी राहिली तर बाजरीचीच भाकर छान लागते. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला आहे त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे असेल तेवढा रस्सा टाकायचा, पण थोडासा जास्त रस्सा टाकायचा कारण की थोडीशी भाजी शिजवू द्यायची. मग कच्ची लागते भाजी. असं गदक आला का मग कमी गॅसवरती भाजी शिजवायची 5-10 मिनटं, थोडी आटू द्यायची तिला. आणि मग आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ का लास्टाला टाकायचं कारण की आपण जेवढं पाणी भाजीत टाकलं तशाप्रमाणे आपल्याला मीठ घेता येईल. तर म्हणून मीठ लास्टालाच ॲड करायचं, नाही तर भाजी खारट होऊन जाणार. जेवढं आपल्याला पाणी लागतं त्या हिशोबाने मग मीठ टाकायचं. बघू शकता तुम्ही मस्त भाजी एकदम छान झाली. शिजल्यावर अजून छान दिसणार. चला आता मी भाकरी करून घेते. आपल्या भाकरी चालू आहेत. बाजरीच्या भाकरी बनवतीये मस्त. इकडं बघा आपली भाजी अशी शिजतीये आणि भाजीला अशाच कमी आचेवरती शिजवायचं तर छानपैकी शिजते ती. आपण मस्त असे शिजवायची तिला कमी आचेवरती तर छान शिजते भाजी. इकडं आपली भाकर बी मस्त टमाटम फुगतीये. कोणाकोणाला अशी भाकरी खायला आवडतं नक्की सांगा. गरम गरम जेवण एकदम छान लागतं.
फायनली आलेले आहेत कामावरनं. कसे आहेत? काय बनवलंय सुनील? ओळखा काय? ओळखा. ताट करून ठेवलेले आहेत. मटणाची भाजी सांगतो तुला. मटणाच्या बोट्या कुठे गेल्या? इजायला काय गंमत झाली बाई. ना म्हणजे रस्सा एवढं भारी वाटतो. ओळखा, तुमच्याच आवडतंय. हिंट देतो चवळीची भाजी. नाही wrong. नाही. चवळीची भाजी अशी बनवते आधी ते घेवड्याचे शेंगा. नाही. घ्या ताट घ्या. गवारची भाजी. व्हेरी गुड. नंबर अपना फेवरेट आहे. एक नंबर एक नंबर. कशी भाजी झाली नक्की मला सांगा. त्याची बनवलेली शेंगदाणा लावून हा. एक नंबर. असं ना काय बघा जेवायला तुम्ही सोनीने आज माझी आवडती भाजी बनवलेली आहे. थँक्यू सोना. वेलकम. एक नंबर. छान भाजी बनवलेली. खा 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 बेटा. चला आता स्टार्ट करूया गाईस. हा, सगळ्यांना आवडती भाजी. माझी लय फेवरेट आहे. छान झालेली आहे. छान. मीठ वगैरे व्यवस्थित. एक नंबर. आता दीक्षा बी मस्त पोट भरून खाईल. आणि नंतर बोटं चाटल. माझे दिलं नाही? मग वाढले ना. दे बेटा. ती दीक्षाची भाजी होती चिक्या. घरी ट्राय करा. दीक्षा दे. दीक्षाचं ताट चिकूने घेतलंय, चिकूचं ताट इथे मला आहे. खूप आवडते हा भाजी, शेंगदाण्याची भाजी. शेंगदाण्याचं पीठ टाकून बनवलेली भाजी दीक्षाला सगळ्यात जास्त आवडते. हा दीक्षा. हे बघा काय आता भात आहे. आता आपण लोक सांग मला कशी झाली भाजी. या जेवायला छान बनवलेली भाजी. आम्ही संगती असे एकत्र जेवायला बसतो. हा आम्ही कोणी अगोदर जेवत नाही. मी आल्यानंतर जेवते. हे आले. जेवण करून घ्यायचं पण ते नाही ऐकत. आज माझी सेकंडशिप होती म्हणून यायला थोडा उशीर झाला. हे आल्यावरतीच आम्ही सगळे जण संघ बसून जेवण करतो मस्त असं. मस्त वाटतं सगळे एकत्र जेवायला बसले ना, बरं वाटतं. हा. आणि काय मग आज पावसात काम केलं. आज खूप दिवसानंतर सेकंड सिप आली तुमची आली. नाही तर मॉर्निंगच चालू होते. ट्रेनिंग चालू होती. हा. पाऊस भरपूर होता. आज दिवसभर रेनकोट घालून गाडी चालवली. टप चालवला. आज त्यांना टक दिलेला होता चालवायला. आणि आज दिवसभर पाऊस चालू आहे इथं मुंबईमध्ये. नव्हता पाऊस तर सगळे म्हणायचे पाऊस कधी पडणार, पाऊस कधी पडणार. पाऊस पडतोय तर आता असं झालं कधी पाऊस उघडणार. इकडंच आहे. इकडे यांचं चालू आहे जेवण. या सगळ्यांनी जेवण करायला. मस्त आम्ही बसले सगळेजण जेवायला. इकडे बसले. या जेवायला. मी आणि भूमी एकत्र खातो आम्ही दोघं. हा, हे दोघं जण तिला एकटं एकाच आवडत नाही ताटामध्ये जेवतात. कारण की तिला एकटीला जेवता येत नाही. नाही ती जेवते पण तिला एकटी खातच नाही ती. तिला समजी पाहिजे. तिला पूर्ण पप्पा पाहिजे. पप्पा नाही राहिले तर माझ्या हा. मी नाही राहिलो तर एकटी मम्मी. खातच नाही. तिला असं एकट्याला जेवायला नाही आवडत. तिला कोणी तर पाहिजे तिच्या सोबत ताटामध्ये तरच ती जेवण करते. आणि माझी दीक्षा नाही. दीक्षा व्यवस्थित खाते. मी आणि दीक्षाला दीक्षा कसं घालेल? खाल्लं. नक्की रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. एकदम छान लागते. आणि गाईस ऐका तुम्ही एक बात. ही भाकरला ना असं नाही खायचं असतं. आता मी मस्त कालाच सुरणार बघा. आता मला पप्पा मस्त देणार कालाच सुरून मस्त कालाच सुरून खाणार. आता मस्त एक काला चुरून खातील. कारण की जो कोणी गावाचा असेल तर त्याला माहीत असेल का काला चुरून खातात. तर मी तशी सवय लावलेली आहे माझ्या मुलांना मुंबईमध्ये बी राहून काला चुरून खायची. कारण की ते लहानपणी ना खायचेच नाही. अशी भाकरी द्यायची ना फेकून द्यायची. मग मी काय करायची मस्त चुरून आणि ठेवून द्यायची. आणि मग नंतर त्यांना जेवायला द्यायची. तर मग ते खायचे मस्त. तर तशीच त्यांना सवय पडून गेलेली आहे. आणि तशी सवय पाहिजे मी मुलांना. चांगलं पोळवून खा. हा, पोट भरून खातात. मग कसं रात्री लवकर झोपतात बी. आणि सकाळी काय ते भाजी चपातीच असते त्यांना टिफिनला. आणि संध्याकाळी भाकर पाहिजेलच. भाकरने पोट एकदम छान भरलेलं असतं. हा ना दीक्षा. भाकर खाल्ल्यानंतरच आमचं तर असं वाटतं जेवण खा. हा, भाकर खाल्ल्याने असं वाटतं जेवण केलेलं आहे. म्हटलं आता सवय पडलेली. ज्याला कोणी सवय नसते तर त्यांना तसं वाटतं. आणि आम्हाला भात लागतोच थोडा का होईना. भात काय सोडत नाही आम्ही.
तर ज्याने कोणाला अशी भाजी बनवायची असेल तर नक्की बनवून बघा, एकदम छान बनते. आणि ज्याने कोणी पुरा ब्लॉग बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. आणि ज्याने सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आपल्या अशीच न्यू ब्लॉग तुम्हाला बघायला भेटत जाणार. चला बाय, मी जेवण करते आता. या जेवायला. यांचं या जेवायला, यांचं चालू आहे पटापट जेवायचं काम, आणि तुम्हाला म्हणतात या जेवायला. चला बाय बाय.